चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा नगर मार्गावर रविवारी संध्याकाळी 11 किलोवॅटची जिवंत विद्युत तार तुटून पडली होती। या जिवंत तारेचा स्पर्श झाल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं महावितरण विभागाविरोधात रोष व्यक्त होत आहे। रविवारी सकाळी 4:30च्या सुमारास विद्युत प्रवाह सुरू असलेली तार तुटली होती आणि ही गंभीर बाब लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ महावितरणकडे ऑनलाईन तक्रार केली। मात्र 2 तास उलटूनही वीज पुरवठा बंद करण्यात आला नाही किंवा जिवंत तार हटवली गेली नाही। काही कामानिमित्त जात असताना प्रभाकर क्षीरसागर यांच्या सायकलला तार अडकल्यानं ते खाली पडले आणि विजेच्या तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्युमुखी पडले। माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस व महावितरण अधिकाऱ्यांना पाचारण केलं। संतप्त नागरिकांनी नुकसान भरपाईच्या लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह उचलण्यास नकार दिला। लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला। महावितरणच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकाचा बळी गेला असून संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच कुटुंबियांना 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी पप्पू देशमुख यांनी केली। 5 वाजताच्या सुमारास 11 केव्हीची तार तुटली। याची लोकांनी 2 वेळा ऑनलाईन तक्रार केली। 5 वाजता कॉल केल्याचे आमच्याकडे रेकॉर्ड आहे। 1 तासापर्यंत त्याच्यात दुरुस्ती झाली नाही, दुरुस्ती झाली म्हणून मेसेज येऊन गेला आणि तो जिवंत तार MSEBचे लोक, महावितरणचे लोक, कर्मचारी उचलायला आले नाही। 11 केव्हीच्या विजेचा धक्का लागून जागेवर प्रभाकर गणपत क्षीरसागर यांचं दुःखद निधन झालं आहे। सर्वस्वी याला महावितरणचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत।